विद्यार्थी मित्रांनो, या पिरियडमध्ये आपण भारतीय शेतीची जी उत्पादकता आहे, ती उत्पादकता कमी असण्याची कारणे यावर आज आपण हा ऑनलाईन पिरियड घेत आहोत. पण मागच्या पिरियडमध्ये उत्पादकता, शेतीच्या उत्पादकता शी संबंधित असणारं सूत्र, भारतीय शेती क्षेत्राशी संबंधित जी उत्पादकता आहे ती कशी म्हणजे काढण्याचं सूत्र आपण मागच्या पिरियडमध्ये विचारात घेतलं. त्यानंतर शेती क्षेत्राची उत्पादकता मापण्याच्या पद्धती आपण मागच्या पिरियडमध्ये त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. या पिरियडमध्ये आपण भारतीय शेतीची जी उत्पादकता कमी असण्याची जी कारणे आहे ती कारणे आपण बघणार आहोत. भारत हा तुम्हाला माहीतच आहे कृषीप्रधान देश आहे. भारतातील जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येतील जवळपास 60% लोकसंख्या आजही ग्रामीण भागामध्ये वास्तव्यास आहे आणि तेवढीच लोकसंख्या ही शेती आणि शेतीशी निगडीत असणाऱ्या व्यवसायावर आपली उपजीविका चालविताना आपल्याला दिसून येते. भारत हा कृषीप्रधान देश म्हणून आजही जगामध्ये ओळखला जातो. आता मग भारतीय शेती क्षेत्राची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी असण्याची काय कारणे आहे, तर ती कारणे आपल्याला त्या कारणांची विभागणी 3 गटामध्ये करावी लागेल. एक आहे सामान्य कारणे, दुसरं आहे संस्थात्मक कारणे आणि तिसरं आहे तांत्रिक कारणे. म्हणजे या 3 कारणांच्या माध्यमातून आपल्याला भारतीय शेतीची उत्पादकता जी कमी आपल्याला आहे त्याच्यावर प्रकाश टाकायचा आहे. तर सामान्य कारणे कोणती, तर एक आहे सामाजिक वातावरण. आपला जो देश आहे या देशामध्ये जो शेतकरी शेती क्षेत्राशी संबंधित आहे, हा शेतकरी ग्रामीण भागामध्ये वास्तव्यास असलेला आपल्याला दिसून येतो. तो अज्ञानी आहे, तो अशिक्षित आहे, तो रूढीवादी आहे, तो अंधश्रद्धाळू आहे, तो जाती व्यवस्थेच्या बंधनामध्ये अडकलेला आपल्याला दिसून येतो, तो दैववादी आहे. त्यामुळे तो आपल्या शेतीकडे त्याचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन संकुचित असलेला आपल्याला दिसून येतो. शेती करत असताना तो त्या शेतीकडे त्याचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो संकुचित आहे. केलेलं जे उत्पादन आहे हे उत्पादन आपल्याला देवाच्या कृपेने झालेलं आहे आणि त्यामुळे तो त्या उपजीविकेच्या दृष्टिकोनातून त्या शेतीकडे बघतो. आपल्या कुटुंबाचं भरणपोषण व्हावं हाच दृष्टिकोन त्याचा शेती करण्यामागचा असल्यामुळे तो त्या शेतीमध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये तो सुधारणा करत नाही आणि सुधारणा करू न शकल्यामुळे त्या शेतीची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी असलेली आपल्याला दिसून येते. आणि प्रामुख्याने आपल्या देशामध्ये जे शेतकरी आहे ते ग्रामीण भागाशी निगडीत असल्यामुळे आणि तो मुळात अशिक्षित असल्यामुळे त्याचा परिणाम शेतीवर होतो, शेतीच्या उत्पादकतेवर होताना आपल्याला दिसून येतो. दुसरं आहे शेत जमिनीवर लोकसंख्येचा भार. भारत हा जगामध्ये लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि त्या लोकसंख्येतील जवळपास म्हणजे स्वातंत्र्याच्या पूर्वी तर 70% लोक हे शेती आणि शेतीशी निगडीत व्यवसायावर आपली उपजीविका चालवायचे. तेवढीच लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये खेड्यामध्ये वास्तव्यास होती. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर नियोजनाच्या काळामध्ये पहिली पंचवार्षिक योजना जी राबविण्यात आली ती प्रामुख्याने शेती क्षेत्राकरिता राबविण्यात आली. परंतु स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येमध्ये द्रुतगतीने वाढ व्हायला लागली आणि जरी औद्योगिकरण आणि सेवा क्षेत्राचा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये विकास होत असला तरी शेती क्षेत्रावर असणाऱ्यांचं जे अवलंबित्व आहे ते अवलंबित्व मात्र कमी झालेलं आपल्याला दिसून येत नाही. 2001 मध्ये शेती क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येचं जे प्रमाण आहे
ते प्रमाण 75% होतं. शेती क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकांचं जे प्रमाण आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये रोजगार प्राप्त होतो, शेतमजूर आहे, त्याच्यानंतर शेतकरी आहे, शेतीशी निगडीत असणाऱ्या ज्या काही बाबी आहे ते ते त्या बाबी करणारी जी लोकसंख्या आहे, अशा प्रकारे एकूण लोकसंख्येतील 75% लोकसंख्या ही शेती क्षेत्राशी निगडीत असलेली आपल्याला 2001च्या आकड्यावरून दिसून येते. त्यानंतर 2011चे जे आकडे आहेत त्या आकड्यामध्ये शेती क्षेत्राशी निगडीत असणारी जी लोकसंख्या आहे ती एकूण लोकसंख्येपैकी 61.2% लोकसंख्या ही शेती क्षेत्राशी निगडीत होती. त्यानंतर 2018च्या भारत सरकारच्या आर्थिक सल्लागाराच्या मते शेती क्षेत्रावर अवलंबून असणारी लोकसंख्या ही 52% इतकी आहे असं त्यांनी सरकारला अहवालाच्या माध्यमातून सादर केलं. हे जरी म्हणजे आजही 52% लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे शेत जमिनीवर लोकसंख्येचा जो भार आहे हा भार आजही मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आपल्याला दिसून येतो. एकीकडे देशाची लोकसंख्या वाढत आहे, दुसरीकडे त्याच लोकसंख्येतील मोठा भाग हा शेती क्षेत्रावर अवलंबून असलेला आपल्याला दिसून येतो. आणि मग एवढी मोठी लोकसंख्या जर शेती क्षेत्रावर जर अवलंबून असेल तर त्या शेतीशी निगडीत असणारी जी जमीन आहे, जे जमीन क्षेत्र आहे, त्या जमीन क्षेत्राचा जो आकार आहे हा आकार कमी होताना आपल्याला दिसून येतो. आणि मग जर जमिनीचा आकार जर कमी झाला तर त्याचा निश्चितच परिणाम शेतीच्या उत्पादकतेवर होऊन शेतीची उत्पादकता कमी होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर जमिनीच्या रासाचे वाढते प्रमाण. भारतामध्ये उपलब्ध असणारी जी एकूण शेतजमीन आहे त्या एकूण शेतजमिनीच्या 50% जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होताना आपल्याला दिसून येते. मग ही जमिनीची धूप आहे, ही जमिनीची धूप होण्याचं कारण काय आहे तर सातत्याने मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड, त्याच्यानंतर रासायनिक खताचा अतिरेकी वापर, त्यानंतर चुकीच्या पद्धतीने केल्या गेलेली शेती, ही जी कारणे आहे, या कारणांमुळे 50% जमिनी ह्या नापीक होताना आपल्याला दिसून येतात. आणि मग या 50% जमिनी जर नापीक होत असेल तर निश्चितच त्याचा परिणाम शेतीच्या उत्पादकतेवर होऊन शेतीची उत्पादकता कमी होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर शेतकऱ्याचे अज्ञान व निरक्षरता. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तर स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर शेतीशी निगडीत असणारा जो वर्ग आहे किंवा देशातील जी लोकसंख्या आहे ती प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडीत असलेली आपल्याला दिसून येते. आता हा जो शेतकरी आहे हा शेतकरी मुळातच अज्ञानी आहे, अशिक्षित आहे, परंपरावादी आहे, रूढीवादी आहे, अंधश्रद्धाळू आहे, दैववादी आहे. यामुळे तो त्या शेतीकडे त्याचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो फक्त आपल्या कुटुंबाचं भरणपोषण करण्या इतपतच तो त्या शेतीकडे बघतो. नवीन सुधारणा तो आपल्या शेतीमध्ये करत नाही. आणि देवाच्या कृपेनेच आपल्याला अन्नधान्याचं उत्पादन होते अशा प्रकारची धारणा त्याची असल्यामुळे प्रामुख्याने तो त्या शेतीमध्ये नवीन सुधारणा करू शकत नाही. आणि त्याचमुळे भारतीय शेतीची जी उत्पादकता आहे ती कमी असलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारची सामान्य कारणे आपल्याला आढळतात. त्याच्यानंतर संस्थात्मक जी कारणे आहे त्या संस्थात्मक कारणांमध्ये पहिलं जे कारण आहे ती आहे जमीनदारी पद्धती. भारताला स्वातंत्र्य प्राप्त व्हायच्या आधी 150 वर्ष इंग्रजांनी या देशावर राज्य केलं, परंतु इंग्रज येण्यापूर्वी आपल्या देशामध्ये जमीनदारी पद्धती अस्तित्वात होती. शेकडो एकर जमिनी ह्या जमीनदाराच्या मालकीच्या होत्या. मग ते जमीनदार त्यांच्या मालकीच्या असणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी कसण्याकरिता कुळांना द्यायच्या.
आता कुळ त्या जमिनीवर आपल्या कुटुंबाच्या सदस्याच्या माध्यमातून राबून अन्नधान्याचं उत्पादन घ्यायचं आणि आलेल्या अन्नधान्याच्या उत्पादनातून मोठा हिस्सा खंडाच्या माध्यमातून त्याला जमीनदाराला द्यावा लागत होता आणि त्याच्याकडे नाममात्रच अन्नधान्य शिल्लक राहत होतं. आणि दुसरं कारण हे होतं की त्या जमिनी पुढच्या वर्षी जमीनदार आपल्यालाच कसण्याला देईल हे सुद्धा निश्चित नसल्यामुळे तो कुळ त्या जमिनीवर सुधारणा करत नव्हता आणि सुधारणा करू न शकल्यामुळे शेतीची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी असलेली आपल्याला दिसून येते. स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर मग जमीन सुधारणाचे कायदे अंमलात आले आणि जमीनदारी पद्धती हळूहळू जरी नष्ट झाली तरी शेतकऱ्यांकडे असणाऱ्या ज्या जमिनी आहे त्या जमिनीचा जो आकार आहे तो पाहिजे तेवढा मोठा नसल्यामुळे सुद्धा शेतीची जी उत्पादकता आहे ती कमी असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे पहिलं जे कारण आहे ती जमीनदारी पद्धतीमुळे शेतीची उत्पादकता कमी झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर पतपुरवठा आणि शेतमाल विपणनाच्या सुविधांचा अभाव. भारतामधले जे शेतकरी आहे ते शेतकरी प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये वास्तव्यास असतात आणि ग्रामीण भागामध्ये अधिकोषाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे हा जो शेतकरी आहे हा शेतकरी सावकाराकडून जास्त व्याजाच्या दराने कर्ज घेऊन त्या कर्जाची रक्कम आपल्या शेतीमध्ये गुंतवितो. परंतु त्याचा जो प्रतिकूल परिणाम आहे हा प्रतिकूल परिणाम भारतीय शेतीवर भारतीय शेतकऱ्यावर झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे पतपुरवठा करणाऱ्या ज्या काही व्यापारी बँका आहे किंवा सहकारी संस्था आहे या सहकारी संस्थेच्या माध्यमातून आणि व्यापारी बँकेच्या माध्यमातून पाहिजे तेवढा कर्जाचा पुरवठा शेतकऱ्यांना वेळेवर होऊ न शकल्यामुळे तो शेतकरी कर्जाच्या अभावी किंवा भांडवलाच्या अभावी आपल्या शेतामध्ये चांगले बियाणे रासायनिक खताचा वापर यंत्रसामुग्रीचा वापर करू न शकल्यामुळे अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ करू शकत नाही आणि अन्नधान्याचे उत्पादन वाढत नाही. त्यामुळे शेतीची जी उत्पादकता आहे ती कमी होते. त्यासोबतच उत्पादित केलेला जो शेतमाल आहे या शेतमालाची विक्री बाजारामध्ये करावी लागते. परंतु भारतामध्ये शेतमालाचं विपणन करण्याची जी प्रक्रिया आहे ज्या काही विपणन पद्धती आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडचणी किंवा समस्या असलेल्या आपल्याला दिसून येतात. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव प्राप्त होत नाही. त्याने उत्पादित केलेला जो शेतमाल आहे त्या शेतमालाला आलेला जो उत्पादनाचा खर्च आहे तो त्या शेतमालाच्या किमतीमधून भरून निघत नसल्यामुळे शेती ही तोट्याची झालेली आपल्याला दिसून येते. आणि जर शेतमालाच्या किमतीमधून जर उत्पादनाचा खर्च जर भरून निघत नसेल तर मग त्याचा शेतीकडे किंवा शेती करण्याकडे त्याचा जो कल आहे किंवा त्याचा जो दृष्टिकोन आहे तो निराशाजनक असलेला आपल्याला दिसून येतो. तो पाहिजे त्या प्रमाणामध्ये शेतीकडे लक्ष देत नाही आणि मग शेतीची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर आर्थिक धारण क्षेत्राचा अभाव. जमीनदारी पद्धती नष्ट झाल्यानंतर मग ज्या काही जमिनी आहे त्या कुळाच्या मालकीच्या झाल्या. म्हणजे भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भूसुधारणा कायदे अंमलात आले आणि मग या भूसुधारणा कायद्याच्या माध्यमातून कसेल त्याची जमीन म्हणजे कुळ हा त्या जमिनीचा वहिवाटदार झाला, मालक झाला. परंतु मग भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर वारसा हक्काचा कायदा त्याच्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या मालकीची असणारी जी जमीन आहे त्या जमिनीची विक्री मोठ्या प्रमाणामध्ये केली. त्यासोबतच भिन्न प्रकारचे जे कायदे नंतरच्या काळामध्ये सिलिंगचा जो कायदा कमाल भूधारण कायदा जो अंमलात आला याचा परिणाम असा झाला की जे शेतकऱ्याकडे जे धारण क्षेत्र आहे जमिनीचं जे धारण क्षेत्र आहे ते जमिनीचं धारण क्षेत्र अत्यंत छोटं असल्यामुळे ते आर्थिक दृष्टीने योग्य असलेला आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे धारण क्षेत्राचा जो अभाव आहे हा मुद्दा आपल्याला अशा प्रकारे लक्षात घ्यायचा आहे की जमिनीचा जो आकार आहे तो योग्य असला पाहिजे. जर जमिनीचा आकार जर योग्य नसेल तर त्या जमिनीची जी उत्पादकता आहे ती प्रभावित होते.
भारतामध्ये आजही 80% शेतकऱ्यांकडे 2 हेक्टरपेक्षा कमी जमिनीचं धारण क्षेत्र असल्यामुळे तो शेतकरी त्या जमिनीमध्ये भांडवलाची गुंतवणूक पाहिजे त्या प्रमाणामध्ये करू शकत नाही. यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञानाचा वापर पाहिजे त्या प्रमाणामध्ये करू शकत नसल्यामुळे जमिनीची जी उत्पादकता आहे ती प्रभावित होऊन शेतीची उत्पादकता कमी होते. त्यानंतर शेतकरी संघटनेचा अभाव. भारतामध्ये आजही 60% लोक हे शेती आणि शेतीशी निगडीत असणाऱ्या व्यवसायावर आपली उपजीविका चालवीत असले तरी सुद्धा भारतामधले शेतकरी हे संघटित नाही. शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रकारच्या संघटना आजपर्यंत यशस्वी झालेल्या आपल्याला दिसून येत नाही. शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये अनेक विचारवंत, अनेक तज्ज्ञांनी आपले विचार व्यक्त केलेले आहे. राजकीय पुढारी सुद्धा पोटतिडकीने निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलतो, परंतु शेतीशी आणि शेतकऱ्याशी संबंधित असणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्या कोणत्याही राजकीय पक्षाने अजूनपर्यंत सोडविलेल्या आपल्याला दिसून येत नाही आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना आपल्याला दिसून येतात. भारतीय शेती क्षेत्रामध्ये मूलभूत ज्या समस्या आहेत त्या मूलभूत समस्या सोडविण्याकरिता त्यांची संघटना असणे अत्यंत गरजेचं आहे. परंतु शेतकऱ्यांशी संबंधित असणाऱ्या शेतकरी संघटना अजूनपर्यंत यशस्वी झालेल्या आपल्याला दिसून येत नाही आणि त्यामुळे हे जे शेतकरी आहे या शेतकऱ्यांच्या ज्या समस्या अजूनपर्यंत सुटलेल्या आपल्याला दिसून येत नाही आणि याचा परिणाम भारतीय शेती क्षेत्रावर होऊन भारतीय शेती क्षेत्राची जी उत्पादकता आहे ती कमी झालेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर तांत्रिक जे कारणं आहे ते तांत्रिक कारणमधलं पहिलं जे आहे ते जलसिंचनाच्या सुविधांचा अभाव. भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर नियोजनाच्या माध्यमातून पंचवार्षिक योजना राबविण्यात आल्या आणि त्या पंचवार्षिक योजना राबविण्याचा हेतू देशाचा आर्थिक विकास साधणे हा होता. पहिली जी पंचवार्षिक योजना आहे ती शेती क्षेत्राशी निगडीत असलेली आपल्याला दिसून येते आणि स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर भारतामध्ये वाहणाऱ्या ज्या बारमाही नद्या आहेत त्या नद्यांवर मोठ्या प्रमाणावर धरणं बांधण्यात आली आणि मग त्या धरणाचं साठवलेलं पाणी कॅनलच्या माध्यमातून शेती क्षेत्राला पुरविण्यात आलं. तरी सुद्धा आज जर आपण बघितलं तर देशामध्ये जलसिंचनाच्या ज्या सोयी आणि सुविधा आहे या सोयी आणि सुविधांच्या अभावामुळे अनेक शेतकऱ्याला किंवा त्यांच्या शेतजमिनीला लागणारं जे पाणी पुरवठा आहे ते उपलब्ध होऊ शकत नाही. आजही आपल्या देशातील जी जमीन आहे किंवा जी शेती क्षेत्र आहे ते निसर्गाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतामध्ये फक्त एकच पीक घेऊ शकतात. निसर्गाच्या पाण्यावर 2 पिकं 3 पिकं ते घेऊ शकत नाही. याचं कारण म्हणजे जलसिंचनाच्या साधनांचा मोठ्या प्रमाणावर अभाव असलेला आपल्याला दिसून येतो. नियोजनाच्या माध्यमातून या जलसिंचनावर मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात आली आणि या आर्थिक तरतुदीच्या माध्यमातून जलसिंचनाच्या सोयी वाढविण्याचा प्रयत्न जरी झाला असला तरी आजही आपल्या देशामध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे शेती क्षेत्राला लागणारं जे पाणी पुरवठा आहे ते उपलब्ध होऊ न शकल्यामुळे शेतकरी अन्नधान्याचं जे उत्पादन आहे ते उत्पादन वाढवू शकत नाही. त्याचा परिणाम शेती क्षेत्राच्या उत्पादकतेवर होऊन शेतीची उत्पादकता कमी होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर परंपरागत उत्पादन पद्धती. आजही आपल्या भारतीय शेती क्षेत्रामध्ये जी काही शेती करण्याची पद्धती आहे ती परंपरागत पद्धतीनेच शेती मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसून येते. जुनाट अवजाराचा वापर, संकरित बियाणाचा वापर केला जात नाही, रासायनिक खताचा वापर केला जात नाही. यामुळे काय आहे की त्या शेतीची जी उत्पादकता आहे ती प्रभावित होते. अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ जर करायची असेल तर संकरित बियाणे, रासायनिक खताचा वापर
कीटकनाशकाचा वापर, यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञानाचा वापर करून अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ करणे गरजेचं आहे. परंतु भारतीय शेतकरी हा याचं उत्पन्न कमी असल्यामुळे त्याच्या बचती कमी होतात, त्यामुळे तो भांडवलाची गुंतवणूक आपल्या शेती क्षेत्रामध्ये करू शकत नाही आणि मग शेती क्षेत्रामध्ये भांडवलाच्या कमतरतेमुळे त्याला नाईलाजास्तव परंपरागत उत्पादन साधनाचा किंवा उत्पादन पद्धतीचा वापर करावा लागतो. त्यामुळे उत्पादनामध्ये घट होते, उत्पादकतेमध्ये घट होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर भांडवलाची टंचाई. भारतीय जो शेतकरी आहे हा मुळातच गरीब आहे, अशिक्षित आहे, अडाणी आहे, दैववादी आहे, अंधश्रद्धाळू आहे आणि याचा परिणाम त्याच्या दृष्टिकोनावर होतो आणि तो त्या शेतीकडे त्याचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे हा फक्त आपण आपलं भरणपोषण व्हावं इतपतच त्याचा असतो आणि त्याने उत्पादित केलेला जो शेतमाल आहे त्या शेतमालाला पाहिजे तेवढी किंमत बाजारामध्ये उपलब्ध होत नसल्यामुळे त्याचं उत्पन्न कमी तर बचत कमी आणि बचत कमी असल्यामुळे त्या बचतीचं तो गुंतवणुकीमध्ये रूपांतर करू शकत नाही आणि भांडवलाच्या कमतरतेमुळे आपल्या शेतीमध्ये ज्या नवनवीन सोयी आणि सुविधा आहे याची निर्मिती तो करू शकत नाही. त्यामुळे त्याला त्याची जी भांडवलाची गरज आहे ती भांडवलाची गरज पूर्ण करण्याची जबाबदारी जरी बँकांची असली किंवा सहकारी पतपेढ्यांची जरी असली तरी बँका आणि सहकारी पतपेढ्या वेळेवर आणि कमी व्याजाच्या दरावर त्यांना भांडवलाचा पुरवठा करू न शकल्यामुळे आणि वेळेवर भांडवल उपलब्ध होऊ न शकल्यामुळे तो त्या शेतीमध्ये ते भांडवल गुंतवू शकत नाही आणि वेळेवर भांडवलाची गुंतवणूक न झाल्यामुळे शेती प्रभावित होते, अन्नधान्याचं उत्पादन प्रभावित होऊन उत्पादकता प्रभावित होताना आपल्याला दिसून येते. सोबतच ग्रामीण भागामध्ये बँकांच्या सोयी आणि सुविधा पाहिजे त्या प्रमाणामध्ये उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजास्तव या शेतकऱ्याला सावकाराकडून जास्त व्याजाच्या दराने कर्ज घ्यावं लागते आणि मग ते कर्ज घेऊन त्या भांडवलाची गुंतवणूक शेती क्षेत्रामध्ये त्याला करावी लागते. परंतु सगळे शेतकरी जास्त व्याजाच्या दराने सावकाराकडून कर्ज घेऊन भांडवलाची गुंतवणूक शेतीमध्ये करू शकत नाही. या भांडवलाच्या टंचाईमुळे सुद्धा भारतीय शेती क्षेत्राची जी उत्पादकता आहे ती कमी असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर शेतीमधील अनिश्चितता. भारतीय शेती ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि निसर्ग हा अतिवृष्टी, अनावृष्टी, दुष्काळ, महापूर याच्याशी निगडीत असतो. सोबतच वातावरणाचा परिणाम रोगराईवर सुद्धा होताना आपल्याला दिसून येतो. भिन्न प्रकारचे रोग पिकांवर येतात. त्यामुळे अन्नधान्याचं जे उत्पादन आहे, शेतमालाचं जे उत्पादन आहे ते प्रभावित होऊन शेतीची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी होताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर शेती संशोधनाचा अभाव. भारत हा कृषीप्रधान देश असून सुद्धा आणि आपल्या देशामध्ये अनेक कृषी महाविद्यापीठ, कृषी विद्यापीठ असून सुद्धा या विद्यापीठाच्या माध्यमातून किंवा संशोधन संस्थेच्या माध्यमातून झालेले जे संशोधन आहे या संशोधनाचा लाभ सामान्य शेतकऱ्यांना होत नाही किंवा शेती क्षेत्रामध्ये झालेलं जे संशोधन आहे हे संशोधन शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याकरिता मोठा कालावधी लागतो आणि संशोधन पोहोचलं तरी शेतकऱ्याकडे भांडवलाच्या अभावी ते जे संशोधन आहे ते संशोधन तो आपल्या शेती क्षेत्रामध्ये लावू शकत नाही. अशा प्रकारच्या अनेक समस्या भारतीय शेती क्षेत्राशी असल्यामुळे भारतीय शेती क्षेत्राची जी उत्पादकता आहे ती कमी असलेली आपल्याला दिसून येते. आज आपण या ठिकाणी भारतीय शेतीची जी उत्पादकता आहे ती उत्पादकता कमी असण्याची जी भिन्न कारणे आहे ती भिन्न कारणे आपण बघितलेली आहे. व पुढच्या पिरियडमध्ये आपण भारतीय शेतीची जी उत्पादकता आहे कमी ती वाढविण्याची जी उपाययोजना आपण याच्यावर प्रकाश टाकण्याचा पुढच्या पिरियडमध्ये प्रयत्न करणार आहोत.